जय ज्योती जय क्रांती. नमस्कार मित्रांनो, गुलामगिरी या अप्रतिम ग्रंथावर आधारित व्हिडिओ सिरीजमध्ये आपले स्वागत आहे. गुलामगिरी हे ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या प्रतिभेने आणि क्रांतिकारी विचारांनी लिहिलेले एक अद्वितीय पुस्तक आहे, ज्यात गुलामगिरीच्या मुळांवर तर्कसंगत चर्चा करण्यात आलेली आहे. या ग्रंथाची मांडणी ज्योतिराव आणि धोंडीराम यांच्यातील संवादाच्या स्वरूपात करण्यात आलेली आहे, ज्यामुळे त्यातील विषय अत्यंत सोपा आणि प्रभावीपणे समजावून दिलेला आहे. आमच्या या व्हिडिओ सिरीजमध्ये आम्ही तुम्हाला गुलामगिरी या ग्रंथातील प्रत्येक विषयावर सखोल चर्चा आणि विश्लेषण करून देणार आहोत. ज्योतिरावांनी आपल्या काळातील सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक प्रश्नांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करत मांडलेले सत्य तुम्हाला या सिरीजमधून अनुभवायला मिळेल. या सिरीजमध्ये तुम्हाला प्रत्येक कथेमागील ऐतिहासिक संदर्भ, धार्मिक कल्पना आणि समाजावर त्याचा कसा प्रभाव पडला हे समजेल. ज्योतिरावांनी उघड केलेले या कथांमागील गूढ आणि गुलामगिरीचा इतिहास तुम्हाला नव्या दृष्टीने विचार करायला प्रवृत्त करेल. या प्रवासाचा भाग व्हा. विचारांच्या या महान क्रांतीला समजून घेण्यासाठी आणि आपल्या समाजाच्या मुळांवर प्रकाश टाकण्यासाठी आमच्या बरोबर राहा आणि या सिरीजमधील प्रत्येक व्हिडिओ पहा. आज आपण महात्मा ज्योतिराव फुले लिखित गुलामगिरी या ऐतिहासिक ग्रंथाच्या प्रस्तावनेचा अभ्यास करणार आहोत, ज्यामध्ये भटशाही व्यवस्थेमध्ये शूद्रांच्या गुलामगिरीचे स्वरूप उलगडलेले आहे. या ग्रंथाच्या माध्यमातून महात्मा फुलेंनी भटशाहीच्या अन्यायकारक आणि शोषणात्मक रचनेचे पर्दाफाश केले आहे. शूद्र आणि अतिशूद्रांना कसे मानसिक, सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक पद्धतींनी गुलाम बनवले गेले याचे स्पष्ट वर्णन त्यांनी या प्रस्तावनेत केले आहे. इंग्रज सरकारच्या काळात लिहिलेला हा ग्रंथ फक्त इतिहासाचे दस्तऐवज नसून गुलामगिरीतून मुक्ती मिळवण्यासाठी एक क्रांतिकारी विचारधारा आहे. या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊ भटशाही व्यवस्थेतील शूद्रांच्या दास्यत्वाचे स्वरूप, समाजावर लादलेल्या बनावट धार्मिक ग्रंथाचे थोतांड, महात्मा फुलेंच्या क्रांतिकारक विचारांचा इतिहास आणि त्यांचा संदेश, जातीभेद, अन्याय आणि शोषण यावर त्यांनी केलेले बिनतोड विवेचन. तुम्हाला माहिती आहे का, ज्योतिराव फुले यांनी त्यांच्या या ग्रंथातून शूद्र, शेतकरी, माडी, कुणबी, सोनार, शिंपी यांना त्यांच्या स्वातंत्र्याचा हक्क आणि स्वाभिमान कसा जागृत करायचा याचा मार्ग दाखवला. चला तर या प्रस्तावनेच्या पान क्रमांक 29 ते 32 मधील महत्त्वपूर्ण विचार त्यांच्याच भाषेत समजून घेऊया. मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल आणि आपण यापूर्वीचे या गुलामगिरी पुस्तकावर आधारित व्हिडिओची सिरीज पाहिली नसेल तर ते सुद्धा पहा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या मुद्द्यांना. त्यांनी त्या लोकास इतके तुच्छ मानावे की एखादी वेळेस कोणी शूद्र नदीकाठावर आपली वस्त्रे धुत असता त्या स्थळी जर एखादा भट आला तर त्या शूद्रास आपली सर्व वस्त्रे गोळा करून बऱ्याच दूर अंतरावर, जेथून भटाच्या अंगावर पाण्याचा शिंतोडा येण्याचा संभव नसेल अशा स्थळी जाऊन आपली वस्त्रे धुवावी लागत असत. तेथून जर भटाच्या अंगावर पाण्याचा शिंतोडा आला अथवा आला असा खोटा भास झाला तर त्या भटाने अग्नीसारखे रागाने तप्त होऊन जवळचे भांडे त्याच्या मस्तक रोखून मोठे त्वेषाने मारावे. त्याचमुळे त्याचे मस्तक रक्तबंबाळ होऊन मूर्छित होतसा जमिनीवर धाडकन पडावे. पुढे काही वेळाने शुद्धीवर येऊन आपली रक्ताने भरलेली वस्त्रे घेऊन निमूटपणे घरी जावे. सरकारात जर कळवावे तर सर्व भटशाही पडली, उलटी त्यासच सजा होणार. हर हर परमेश्वरा, केवढा अन्याय, असो एक दुःख आहे म्हणून सांगावे. अशी व यापेक्षा अधिक दुसरी पुष्कळ दुःखे शूद्रादी अतिशूद्रास सोसावी लागत असत. भटराज्यात त्यास व्यापाराच्या अथवा दुसऱ्या गोष्टीच्या संबंधाने फिरणे झाल्यास मोठी मारामार पडत असे. त्यातून प्रातःकाळी तर फारच अडचण पडे, कारण त्यावेळेस सर्व वस्तूंची छाया लांब पडते आणि अशा प्रसंगी जर कदाचित कोणी शूद्र रस्त्याने जात असता समोरचे भटसाहेबांची स्वारी येत आहे हे पाहून त्यांच्या अंगावर आपली छाया न पडावी या भीतीस्तव घडी दोन घडी आपला खोळंबा करून रस्त्याचे एके बाजूस होऊन त्यास बसावे लागत असे. भटजी गेल्यानंतर तो आपले कामात जाई. एखादी वेळेस त्याची छाया भटाच्या अंगावर चुकून पडली तर तो भट
भट लागलीच त्यास मरे तोपर्यंत मारी आणि ताबडतोब नदीवर जाऊन स्नान करी. त्यापैकी कित्येक लोकांस रस्त्यात थुंकण्याची देखील पंचायत. याचकरिता त्यास भटवस्तीतून जाणे झाल्यास आपल्याबरोबर थुंकण्याकरिता एखादे भांडे ठेवावे लागत असे. जर त्यांचा थुंका जमिनीवर पडून भटसाहेबांनी पाहिले म्हणजे त्या मनुष्याने असे समजावे की आता आपले आयुष्य पुरे भरले. याप्रमाणे अनेक संकटे भोगिता भोगिता ते फार त्रासून गेले व केव्हा यापासून सुटका होईल याची वाट जसा एखादा फार दिवस तुरुंगात टाकलेला कैदी आपले इष्टमित्रास, मुलाबाळास व भाऊबंदास भेटण्याविषयी अथवा स्वतंत्रतेने इकडे तिकडे फिरण्याविषयी मोठे उत्सुकतेने सुटकेची दिवसाची वाट पाहतो, त्याचप्रमाणे पाहत आहेत. इतक्यात दैववशत ईश्वरास त्यांची करुणा येऊन या देशात इंग्रज लोकांचे राज्य झाले व त्यांच्याकडून ते भट लोकांचे कायिक दास्यत्वापासून मुक्त झाले. ते इंग्रज सरकारचे त्याचबद्दल फार फार आभार मानतात व सर्वस्वी त्यांची ते ऋणी आहेत. त्यांचे उपकार ते कधी विसरणार नाहीत. त्यांनी त्यास आज शेकडो वर्षाचे भट लोकांचे कैदखान्यातून मुक्त करून त्यांची मुलाबाळास सुखाचे दिवस दाखविले. ते नसते तर भट लोकांनी त्यास केव्हाच धुळीस मिळवले असते. याचवर कोणी अशी शंका घेतील की आज भट लोकांपेक्षा शूद्रादी अतिशूद्र लोकांचा भरणा सुमारे 10 पट अधिक असून पण भट लोकांनी शूद्रादी अतिशूद्र लोकास कसे धुळीस मिळवले असते. याचे उत्तर असे आहे की एक शहाणा मनुष्य 10 अज्ञानी मनुष्याचे आपणाकडेच मन वळवून त्यास तो आपली ताब्यात ठेवू शकतो. आणखी दुसरे असे की ती 10 अज्ञानी मनुष्ये जर एकाच मताची असती तर त्यांनी त्या शहाण्या मनुष्याचे काही चालू दिले नसते. परंतु ते 10 जण निरनिराळे 10 मताचे असल्यामुळे शहाण्या मनुष्यास त्यास फसविण्यास काहीच अडचण पडत नाही. त्याप्रमाणे शूद्रादी अतिशूद्रांची मते एकमेकास मिळू नये म्हणून पूर्वी भट लोकांनी एक मोठा धूर्त काव्यबाज विचार शोधून काढिला. त्या लोकांचा समाज जसा जसा वाढत चालला त्याप्रमाणे भट लोकांस भीती वाटू लागली आणि त्यांनी त्यांच्यामध्ये परस्पर वाकडेपणा राहील अशी काही तजवीज योजली तरच आपला येथे राहण्याचा टिकाव लागून सदा सर्वदा ते लोक वंश परंपरेने आपले व आपले वंशजांचे गुलामगिरीत राहून आपणास काही श्रम न करिता त्यांचे निढळाची घामाने मिळवलेले उत्पन्नावर बिनधास्त मोजा मारिता येतील. हा त्यांचा विचार सिद्धीस जाण्याकरता जातीभेदाचे थोतांड उपस्थित करून त्याचवर अनेक स्वहित साधक ग्रंथ केले व ती त्या अज्ञानी लोकांचे मनात भरविले. त्यापैकी जे लोक भट लोकांबरोबर मोठे निकराने लढले त्यांचा त्यांनी एक वर्गच वेगळा केला. त्यांचा पूर्तेपणी सूड उगविण्याकरता त्यास व त्यांनी जी पुढे संतती होईल तिला त्यांच्यातीलच लोकांनी म्हणजे हल्ली ज्यास माळी कुणबी वगैरे म्हणतात तर त्यांनी त्यांचा स्पर्श देखील करू नये असे भट लोकांनी त्यांचे मनात भरविले. असे जेव्हा झाले तेव्हा अर्थातच त्यांचा व्यापार वगैरे बंद होऊन अन्नास मोताद झाले. त्याचमुळे त्यास मेल्या गुरांचे मांस खाणे भाग पडले. हे त्यांची कृत्य पाहून हल्लीचे शूद्र जे आपणास मोठ्या अहंपणाने माळी कुणबी सोनार शेंपी लोहार सुतार इत्यादी मोठमोठ्या संज्ञा केवळ तो धंदा केल्याचे योगाने म्हणून घेतात तर तेच लोक आपले पूर्वज एका घराण्यातील असता त्यांची पूर्वज स्वदेशासाठी भट लोकांशी मोठ्या निकराने लढले. सबब भट लोकांनी त्यांची अशी दुर्दशा करून त्यास अन्न करावयास लावले. हे आतील गुह्य त्यांच्या लक्षात न येता ते त्यांचा भट लोकांचे सांगण्यावरून द्वेष करावयास शिकले. हर हर कितीतरी ते ईश्वरांचे अपराधी आहेत की त्या सर्वांचा इतका निकट संबंध असून एखाद्या सणावाराला ती त्यांची दारी दुरून अन्न वगैरे मागण्यास आले असता ती त्या झिडकारावून देतात व केव्हा केव्हा काठीसुद्धा घेऊन त्यांच्या अंगावर मारण्यात जातात. असो याप्रमाणे भट लोकांनी आपल्याशी इतर लोकांनी जसजशी वर्तणूक केली त्याप्रमाणे त्यांच्या जाती बांधून त्या सजा अथवा
वरकांतीचा आश्रय देऊन सर्वस्वी आपले अंकित करून ठेवले. जेव्हापासून क्षुद्रादी अतिक्षुद्रांमध्ये भट लोकांनी जातीभेद उत्पन्न केला तेव्हापासून त्या सर्वांची मते भिन्न भिन्न झाली. मग अर्थातच त्यास त्यांची पाहिजे तशी अवस्था करण्यास सवड सापडली. याविषयी एक जगप्रसिद्ध म्हण आहे, ती अशी की दोघांचे भांडण आणि तिसऱ्याचा लाभ. म्हणजे भट लोकांनी क्षुद्रादी अतिक्षुद्रांमध्ये आपापसात वैमनस्य आणून आपली त्यांची जीवावर ऐश आराम भोगीत आहेत. सारांशवर सांगितलेलाच आहे की या देशात इंग्रज सरकार आल्यामुळे क्षुद्रादी अतिक्षुद्र भटांच्या कायिक दास्यत्वापासून मुक्त झाले खरे, परंतु आम्हास सांगण्यास मोठे दुःख वाटते की अद्यापी आमचे दयाळू सरकारचे क्षुद्रादी अतिक्षुद्रस विद्या देण्याविषयी दुर्लक्ष असल्यामुळे ते अज्ञानी राहून भट लोकांचे बनावट ग्रंथाच्या संबंधाने त्यांचे मानसिक दास झालेले आहेत व त्या सरकारजवळ दाद मागण्याचे त्राण राहिलेले नाही. भट लोक त्या सर्वांस एकंदर सर्व प्रापंचिक सरकारी कामात किती लुटून खातात याचकडेच आमचे सरकारचे मुळीच लक्ष पोहोचले नाही. तर त्यांनी दयाळू होऊन या गोष्टीकडे नीट रीतीने लक्ष पुरवावे व त्याच भट लोकांचे मानसिक दास्यत्वापासून मुक्त करावे असे आम्ही आपले जगन्यंत्याजवळ शेवटची प्रार्थना करीतो. हे पुस्तक करतेवेळी माझे मित्र रा विनायकराव बापूजी भंडारकर व रा सा राजन्ना लिंगू यांनी मला उत्तेजन दिले. सबब मी त्यांचे फार फार आभार मानितो. ज्योतिबा गोविंदराव फुले, 1 जून 1873. मित्रांनो, अशा शब्दात महात्मा फुले यांनी गुलामगिरी या पुस्तकाची प्रस्तावना जी आहे ती अशा पद्धतीने इथे मांडलेली आहे. महात्मा फुले लिखित गुलामगिरी हा ग्रंथ केवळ एका कालखंडाचे प्रतिबिंब नसून तो भारतीय समाजातील विषमतेचे वास्तव आणि त्या विरोधातील लढ्याचा प्रेरणास्त्रोत आहे. या ग्रंथाच्या प्रस्तावनेतून त्यांनी भटशाहीच्या अन्यायकारक व्यवस्थेचे निर्भीडपणे भांडाफोड केले आणि क्षुद्र शेतकरी समाजाला त्यांच्या हक्कासाठी जागृत होण्याचे आवाहन केले. आजही महात्मा फुलेंचे विचार आपल्याला विचार करायला भाग पाडतात. ते कसे? आपण अजूनही मानसिक गुलामगिरीत अडकलेलो आहोत का? आपल्या समाजातील जातीभेद आणि धार्मिक थोतांड अजूनही टिकून आहे का? आपल्या जीवनात न्याय, स्वातंत्र्य आणि समानतेच्या मूल्यांची खरी अंमलबजावणी आपण करू शकतो का? हे विचार फक्त इतिहास म्हणून न बघता आपल्याच्या समाजासाठी मार्गदर्शक ठरतील. चला महात्मा फुलेंच्या विचारांवर आधारित समानतेच्या आणि न्यायाच्या मार्गावर चालण्याचा संकल्प करूया. या विषयावर तुमचे मत काय आहे? तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा. अशाच विचार प्रवर्तक आणि ऐतिहासिक विषयावर चर्चा करण्यासाठी आमचे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. जय ज्योती, जय क्रांती, जय महाराष्ट्र. व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर. या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात. या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे. कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही. आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही. पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही. मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा.